पण आपण मराठी लोक आहोत, आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत आणि महाराष्ट्र आणि आपलं अस्मिता मराठीची जर टिकवायची असेल तर पहिलं वाक्य जे आहे, पहिला शब्द जो आहे, जो बाळ उच्चारतो तो आई, आणि तोच आई मला भावला म्हणून मी ह्या पूर्ण सेंटरचं नाव डॉक्टर मला आई व्हायचंय हे ठेवताना आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर असं ठेवलं, जेणेकरून मला माझ्या आईचं स्वप्न पण पूर्ण करता आलं आणि मला आता भविष्यात ह्या जोडप्यांची स्वप्न सुद्धा आई होण्याचं पूर्ण करता येईल. नमस्कार. सत्यार्थ महाराष्ट्रामध्ये मी रुपेश पाटील एकदा पुन्हा आपलं स्वागत करतो. आमच्या तळकोकणामध्ये या 2 दिवसापूर्वी एक आनंददायी अशी घटना घडलेली आहे, ती सावंतवाडीत. डॉक्टर राजेश नवांगुड यशराज हॉस्पिटलच्या माध्यमातून जनसेवा देत आहेत, रुग्णांची सेवा देत आहेत. पण आता त्याच्यात अजून त्यांच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेला आहे. तो म्हणजे आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून 2 दिवसापूर्वीच एका छान गोंडस अशा बाळाचा जन्म झाला. एका आई होणाऱ्या मातेला, इच्छा असणाऱ्या मातेला कन्यारत्न प्राप्त झालं. मित्रहो, जगात सर्वात मोठी अचिव्हमेंट जी असते, तुमच्याकडे संपत्ती किती आहे ह्यापेक्षा तुमच्याकडे संतती किती आहे हे महत्वाचं असतं. आणि म्हणूनच डॉक्टर मला आई व्हायचं आहे या टॅगलाईन खाली काम करणारं आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, आणि या सेंटरच्या माध्यमातून आता पहिल्यांदा एका वर्षामध्येच ही क्रांती झालेली आहे. स्वतः डॉक्टर राजेश नवांगुड सर आपल्यासोबत आहेत. सर, पहिल्यांदा तर आमच्या चॅनलच्या वतीने आणि तमाम बाबांच्या वतीने आणि आईंच्या वतीने तुमचं मनपूर्वक अभिनंदन. एक वेगळा आनंद असतो, एक वेगळी अचिव्हमेंट असते. जगामध्ये ज्याला मूल आहे किंवा जो बाबा आहे, जी आई आहे, तिला एक वेगळी एक इमेज असते. आणि आपल्याकडे वांझोटा म्हणून एक शब्द आहे, तो बऱ्याचदा उपासात्मक समाजामधून वापरला जातो. आणि त्या स्त्रीला मातृत्व नसल्यामुळे, म्हणजे तिच्या अंगी मातृत्व असतं पण ती आई नसल्यामुळे कुठेतरी सामाजिक जीवनामध्ये तिची प्रतारणा केली जाते, तिला हिणवलं जातं. पण हा हिणपणा दूर करण्यासाठी आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून आपण आता एक मोठा शिवधनुष्य पेलतायत. ही सेवा देताना पहिल्यांदा पहिला प्रश्न माझा असेल की हे सगळं उभं राहताना आपली नेमकी संकल्पना कशी आली? संकल्पना म्हणजे त्याची सुरुवात फार पूर्वीपासून झालेली आहे. म्हणजे असं धरून चालला की 1994-95 मध्ये ज्यावेळी मी मेडिकल ऑफिसर 95 मध्ये होतो शिरोडा ग्रामीण रुग्णालयात, त्यावेळी मी माता मृत्यू स्वतःच्या डोळ्यानं बघितलेले आहेत. आणि त्या काळामध्ये पूर्ण तळ कोकणामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ बोटावर मोजण्या एवढे होते, खाजगी रुग्णालय नव्हती. आणि ह्या भागामध्ये माता मृत्यूचं प्रमाण त्याच्याच बरोबर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याला संलग्न अशा, ह्यामुळं मी कुठेतरी दुखावला गेलो होतो. कारण मी दरवेळी ब्लिडिंग झाले की पेशंटला गाडीत घालायचं आणि सावंतवाडी रुग्णालयात आणायचं. इथे काम झालं नाही तर मग तेच पेशंट परत पणजीला घेऊन जायचा. चोडणकर डॉक्टर त्यावेळी प्रसिद्ध होते आणि त्या ठिकाणी काही वेळा हेल्प करायचे. त्यामुळे माझं पहिलं ज्यावेळी हॉस्पिटल जुनं झालं त्यावेळी मी चोडणकर डॉक्टरांना या ठिकाणी उद्घाटनाला आणलं होतं. आणि माझ्या आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या उद्घाटनाला मी डॉक्टर केदार पडतेंना आणलं. कारण ही 2 मोठी लोक जी गोव्यामध्ये त्यावेळीची लोक अजूनही काम करतायत, तर त्यांच्याकडे बघूनच आम्ही लोक मोठं झालो. आणि कुठेतरी मनाला एक असं वाटत होतं की एक ह्या ठिकाणी तळ कोकणामध्ये सावंतवाडी सारख्या ठिकाणी एक खाजगी रुग्णालय अशा पद्धतीचं असावं की ज्या ठिकाणी स्त्रियांच्या सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, इन्क्लुडिंग कॅन्सरचं निदान असेल, सोनोग्राफी असेल, आणि डिलिव्हरीचं किंवा सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी, ह्यासाठी मी स्वतः धडपडत होतो. आणि ज्यावेळी माझं MD कंप्लीट झाल्यानंतर मी समाधानी नव्हतो. माझं MD झाल्यानंतरचं 5 वर्ष मी खटाव तालुक्यासारख्या खेडेगावात दुष्काळी भागामध्ये मी त्या ठिकाणी त्या जनतेची ती सेवा केली की त्या ठिकाणी एक MBBS डॉक्टरही त्या ठिकाणी अवेलेबल नव्हता. आणि अशा ठिकाणी मी ते माझं योगदान त्या ठिकाणी दिलं आणि कित्येक लोकांची त्या ठिकाणी डिलिव्हरी बाळंतपण करून आम्ही प्राण वाचवलेले आहेत. आणि या अर्थात पुसेसावीची ती त्या भागातली जनता अजूनही या ठिकाणी येताना थांबते, भेटून जाते, ते सांगत असते. पण त्याच्यामध्ये
मला कुठेतरी जाणवत होतं की मला प्रगती केली पाहिजे आणि ही प्रगती कुठेतरी थांबली नाही पाहिजे. तर ह्यासाठी मला शिक्षणासाठी बाहेर पडावं लागलं. अजूनही काही शिक्षण घेता येईल का म्हणून मी केरळमध्ये 2001 साली लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी ह्या संदर्भामध्ये गायनॅक एंडोस्कोपीच्या ट्रेनिंगला गेलो. तिथे मी माझी मास्टरी मिळवली, फेलोशिप घेतली आणि मग ज्यावेळी तयार होऊन ज्यावेळी मी कराड सारख्या, सातारा सारख्या ठिकाणी सिटीमध्ये जाऊन ऑपरेशन करायला लागलो, पंढरपूर सारख्या ठिकाणी किंवा सांगोल्यासारख्या ठिकाणी आणि सांगली सारख्या ठिकाणी जाऊन ऑपरेशन करायला लागलो, त्यावेळी मग मग कुठंतरी असं वाटायला लागलं की आपण आता खेड्यातून बाहेर पडून कुठंतरी अशा ठिकाणी गेलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपली जी काही शिक्षण आहे त्याचं कुठंतरी चीज होईल. परंतु माझं मन परत सांगलीकडे, जे माझं मूळ गाव आहे, तिथे जात नव्हतं. कारण सांगलीमध्ये मला असं वाटायचं की भरपूर लोक जे आहेत ते डॉक्टर्स आहेत, त्यांना अवेलेबिलिटी आहे, पण जिथं माझी गरज आहे त्या ठिकाणी मी का जाऊ नये या उमेदीतून आणि पूर्वी काम केल्यामुळं मी 2005 साली पुन्हा सावंतवाडीत उतरलो आणि ह्या ठिकाणी सर्व सोयीनिशी आपण हे हॉस्पिटल, आणि त्यावेळी डॉक्टर प्राध्यापक गजानन पाटील डाएटचे प्राचार्य होते, त्यांनी उद्घाटनाला पाहुणे म्हणून आले होते. नकुलजी पारसेकरांनी त्यांना घेऊन आले होते आणि त्यावेळी गजानन पाटील सरांनी सांगितलं होतं की मातृत्वाचा सन्मान देण्यासाठी हे हॉस्पिटल जन्माला आलं. आणि त्यावेळी मग ते वंध्यत्वाचं आमची सुरुवात झाली की ज्याच्यामध्ये आम्ही स्पर्म बँकेपासून सुरुवात केली होती. पण मी IVF किंवा अशी मोठी लॅब उघडू शकत नव्हतो, कारण कुठेतरी खर्चाला किंवा मला मर्यादा येत होती. पैसे हातात असल्याशिवाय गोष्टी होत नाहीत, पैशाचं नाटक होत नाही, कुणाकडे आपण मागू शकत नाही. तर आपण कमवायचं आणि एक दिवस या ठिकाणी ह्या सावंतवाडीमध्ये IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मी उभा करीन, ह्या स्वप्नाच्या ध्येयानं प्रेरित होऊन मी माझं नवीन हॉस्पिटल ज्यावेळी घातलं त्यावेळी सुद्धा असं वाटत होतं की मला अजून एक मजला चढवायचं, ज्याच्यासाठी मला टेस्ट ट्यूब बेबी सेंटर उघडायचंय. आणि ह्या ठिकाणी मला ज्यांना वंध्यत्व आहे, जी अशी कित्येक जोडपी मी बघितली दरम्यानच्या काळामध्ये की जी मुंबईला जात आहेत, बेळगावला जात आहेत, कोल्हापूरला जात आहेत आणि खूप पैसा त्यांचा ट्रॅव्हलिंग मध्ये खर्च होतो, प्रवासामध्ये जाण्या येण्यामध्ये खर्च होतो, तिथे राहण्यामध्ये खर्च होतो, स्ट्रेस तुमचा डोक्यावरती तणाव असतो, मानसिक तणाव तो वेगळाच. आणि ह्या पायात त्यांना बऱ्याच मानसिक आणि आर्थिक ताणाला सहन करून काही लोकांना, तर मला तर वाटतं की माझ्या समोरच 3 जोडप्यांपैकी 3 स्त्रियांनी माझ्या समोर आत्महत्या केलेली मी बघितलेली आहे ह्या भागातल्या लोकांनी. त्यातली एक असं म्हणू नये की, पण गावाचं नाव मी सांगेन की माझ्या जवळचं गाव माझगाव, की ज्यात एका तरुणीनं ह्या पायात आत्महत्या केलेली, आणि जी माझी पेशंट होती. मला खूप लागलं ते की मी त्या ठिकाणी माझ्याकडे जर IVF सेंटर असलं असतं तर आज ती आत्महत्या मी रोखू शकलो असतो. म्हणजे इतक्या लेवलला सामाजिक प्रॉब्लेम किंवा एक म्हणू आपण की तो प्रॉब्लेम मला कायम भेडसावत होता. आणि म्हणून मी माझ्या मिसेसला म्हणलो की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करताना आपण एक बकेट लिस्ट पूर्ण करतो, आणि त्या बकेट लिस्टमध्ये माझं टेस्ट ट्यूब बेबी सेंटर असेल की ज्याच्यामध्ये माझा पैसा खर्च होईल. कदाचित मला त्याच्यात यश मिळेल न मिळेल मला माहित नाही, परंतु एक ना एक दिवस मला टेस्ट ट्यूब बेबी, कारण माझं शिक्षण जे झालंय त्या शिक्षण केल्यानंतर सुद्धा पैशाच्या पायात मला ते करता येत नव्हतं. आणि त्याच्यामुळं मी लोकांना असं म्हणू शकत नव्हतो की मी IVF स्पेशालिस्ट आहे, कारण माझ्याकडे IVF सेंटरच नाही. मी कुठल्या मार्गाने म्हणणार की मी IVF स्पेशालिस्ट आहे. त्यामुळे माझं सगळं शिक्षण जे फेलोशिप झाली IVFची, जी केरळमध्ये झाली, पुण्यामध्ये झाली, तर त्याच्यामध्ये मी शिकलो, पण मी काय काम करू शकत नव्हतो, केवळ आणि केवळ ही माझ्याकडे ॲम्युनिटी नव्हती म्हणून. आणि म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करण्याची तयारी ज्यावेळी आमच्या सौंदी दाखवली की ठीक आहे, तुझं स्वप्न तू पूर्ण कर, पैशाचं काय आज आहेत उद्या नाही, पण तुझं स्वप्न आहे, तुझं बकेट लिस्ट आहे, आयुष्यात असं वाटायला नको की तू ते पूर्ण स्वप्न करू शकला नाहीस, तू करायला चालू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून एक म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक चांगली धडाडीची स्त्री पाहिजे, ती माझ्या सौच्या रूपानं मला मिळाली आणि मी ते स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो. आता हे बांधून, अत्याधुनिक पद्धतीनं बांधून पूर्ण करण्याचं स्वप्न तर पूर्ण केलं. केदार पडतेंनी त्या IVF सेंटरला नावाजलं की ह्या लेवलला ह्या ठिकाणी सावंतवाडीत
तू हे करतोयस हे खूप मोठं धाडस केलेलं आहेस, हे त्या म्हणून लेवलच्या ती शिवधनुष्य बोलतो. हा शिवधनुष्य हे त्या लेवलला त्यावेळी त्यांनी बोललेलं वाक्य आहे. मला अजूनही आठवतंय. माझ्या आईचं नाव ह्या IVF सेंटरला द्यायचं, तो हा भाग मला तर विचारणारच आहे. पण त्यावेळी ते म्हणाले की अरे तू काय काय केलंस हे, आणि तो हे धाडस तुझं जे आहे त्याच्याबद्दल मी तुझी शाबासकी आणि तुझी पाठ थोपटतो, असं केदार पडते सरांनी ज्यावेळी म्हणाले त्यावेळी मला लक्षात आलं की अरे आपण खूप मोठं धाडस करतोय. पण त्या धाडस करण्यामध्ये आपल्याला जे यश मिळणार आहे ते कधी मिळणार आहे. तर केदार पडते सरांचं मला एक वाक्य कायम प्रोत्साहन देत राहिलं. ते म्हणाले की माझी काहीतरी 55वी का 65वी केस पहिली, ज्याच्यामध्ये मी तिला बाळ देऊ शकलो. माझ्या पहिल्या 54 केसेस माझ्या फेल झाल्या, आणि त्याच्यानंतर मी विचार करत होतो की माझं सेंटर बंद करायचं का. आणि मला अभिमान वाटतो की मला 10 जोडपी मिळाली ह्या वर्षामध्ये काम करायला, आणि माझं जे 6वं जोडपं आहे ज्याच्यामध्ये मी यश मिळवलं, सिक्स्थ पेशंट ऑफ IVF, आय गॉट सक्सेस. आणि मला ते 3.5 किलोची मुलगी ती जन्माला आल्यानंतर ज्या पद्धतीनं एखाद्याला मूल झाल्यानंतर जो आनंद त्या माता पित्यांना झाला, त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं आमच्या हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफला, मला, मिसेसना, इव्हन सगळ्यांनी मला त्याबद्दल अभिनंदन केलं. केदार पडते सरांनी केलं. त्याच्यानंतर IVF उभारणीमध्ये आमचे दत्ता अरुंदेकर साहेब आहेत, ते ठाण्यावरून आम्हाला कायम मदत करतात, तर त्यांनी या गोष्टीचं अभिनंदन केलं. आणि माझ्या प्रत्येक सहकार्यांनी आणि हॉस्पिटलच्या मी खरंच कर्मचारी वृंदाचं तहे दिल से म्हणू आपण, की मनापासून आभार मानतो की हे करताना जी मेहनत त्यांनी करून दाखवली त्याचं हे यश या निमित्तानं मिळालं. त्यामुळे यशराज हॉस्पिटलचं हे यश म्हणजे नावाप्रमाणे यश आई टेस्ट टू बेबी सेंटरला मिळालं, ह्याचा मला खूप परमेश्वराचे मी खरंच आभार मानतो यासाठी. डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण डॉक्टरांमागे 2 महत्वाच्या स्त्रिया, एकाचा उल्लेख झाला. दुसरीकडे जातो, उद्घाटनाला मी होतो सर, त्या दिवशी जे आनंदाश्रू आईंच्या डोळ्यात ओघळले होते, किंवा बाबांची मेहनत, आईंची श्रद्धा, आईंचा त्याग, कारण तुम्हा सगळ्या भावंडांसाठी त्यांनी जो त्याग केला, आणि जेव्हा माझा मुलगा एवढं मोठं डेअरिंगने उभं करतोय, पुढे याचं काय होणार काय नाही, तो भाग शेवटी निष्ठेचा आणि श्रद्धेचा आहे आणि प्रयत्नांचा आहे. पण इथपर्यंत पोहोचला माझा राजेश इथपर्यंत पोहोचला एक डॉक्टर म्हणून. तो मेहनती आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आणि एवढा मोठा उद्घाटनाच्या वेळेस जो गोतावळा मित्रमेळा आपण मिळवला, ते सगळं बघून आईंचे आनंदाश्रू आम्ही बघितले होते. आईंबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी आई, म्हणजे आम्ही संपूर्ण कुटुंबीयच जवळपास आरोग्याच्या सेवा देण्यासाठी वाहून घेतलेलं कुटुंब असं मी म्हणेन, आणि अभिमानानं म्हणेन. कारण त्याचं कारण असं की माझ्या प्रत्येक कुटुंबातला एक माणूस जो आहे तो कुठेतरी हेल्थशी जोडला गेलेला आहे. त्यामुळेच मी असं म्हणेन की माझी आई जी असिस्टंट मेट्रन म्हणून रिटायर झाली सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधून, आणि ती पब्लिक हेल्थ नर्स होती, PHN होती तासगावला, जे आराराबांचं गाव आहे. त्या ठिकाणी माझं 8वी 9वी 10वी झालं. 10वी मध्ये मी केंद्रात फर्स्ट आलो. आता ह्यावेळी आई एक प्रसूतीगृहामध्ये काम करत होती, त्याला कस्तुरबा प्रसूतीगृह म्हणायचे. आणि तासगावमध्ये मला वाटते की आराराबांचा जन्म सुद्धा कदाचित कस्तुरबा प्रसूतीगृहातला असावा, असं माझा डाऊट आहे. कारण त्या भागातली लोक आणि बाळणपणाचं ठिकाण तेच होतं. आणि त्यामुळं आईचं जवळपास 25 वर्ष त्या कस्तुरबामध्ये गेले. आणि त्याच्यामध्ये ती मेडिकल कॉलेजला अटॅच असलेली जी हेल्थ युनिट होती त्याच्यामधून आईची नंतर ट्रान्सफर सांगलीला झाली, आणि त्याच्या ठिकाणी असिस्टंट मेट्रन म्हणून ती 2000 साली रिटायर झाली. पण हे सगळं करत असताना आईनं जी मेहनत त्या काळामध्ये घेतली ती मी लहानपणापासून बघितली. त्यामुळे सिस्टरांचा मुलगा म्हणून तिथं म्हटलं जायचं. पण त्याच्या अगोदरची हिस्ट्री माझी अशी आहे की मी पुणे डिस्ट्रिक्टमध्ये पुरंदर तालुक्यामध्ये वाघापूर सारख्या ठिकाणी, जिथं माझे वडील BMS होते, आणि जवळपास 35 खेडेगावमध्ये एकही डॉक्टर नसताना बांधावरून त्यांनी त्यांची राजदूत मोटर किंवा SD चालवलेली, त्यांच्या पाठीमागे मी बसलेलो बघितलंय. आणि लांडगे आमच्या पाठीमागे लागलेले सुद्धा बघितले की काय काय गोष्टींचा सामना त्या काळामध्ये रात्री अपरात्री व्हिजिट देताना वडिलांनी केला. आणि त्यामुळे वडील त्या ठिकाणचे, त्या भागातले, त्या काळातले देवदूत होते की जे 5 लाख रुपये त्यांची उधारी त्या काळामध्ये ठेवून
नंतर सांगलीला आई रिटायर झाल्यानंतर आईच्या जोडीसाठी आले, कारण आम्ही भावंड बाहेर पडलो होतो. माझी बहीण फार्मासिस्ट आहे, जी आता सांगलीमध्ये काम करते, आणि धाकटी बहीण टीचर आहे, परंतु तिचे मिस्टर जे आहेत ते अॅनेस्थेटिस्ट आहेत. त्यामुळे धाकटी बहिणीचे माझ्या जी मुलगी आहे ती KEM ला आता सध्या डॉक्टरी करते. माझा मुलगा सध्या KLE बेळगावला MBBS कम्प्लीट झाला. आणि त्याच्यामुळे हे सगळं पूर्ण आमचं कुटुंब जे आहे ते कुठंतरी हेल्थशी जोडलं गेलेलं आहे. माझ्या आईनं ज्या जन्म दिला तो सांगलीमध्ये सिव्हिल सर्वोपचार रुग्णालय म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला. आणि ज्या टेबलवर डिलिव्हरीच्या माझा जन्म झाला त्या टेबलवर मी स्वतः नंतर MD नंतर डिलिव्हरी केल्या, ह्याचा अभिमान माझ्या आईला खूप होता. आणि त्यामुळे आई माझी म्हणायची की तू मोठा सर्जन होणार आहेस. पण मी ज्यावेळी स्त्रीरोग विषयामध्ये गेलो त्यावेळी लॅप्रोस्कोपिक जी आहे ती नुकतीच सुरुवात झाली होती. म्हणजे नंतर मी लॅप्रोस्कोपिक सर्जन झालो. म्हणजे आईचा हा विषय जो आहे तो माझं स्वप्न स्त्रीरोग तज्ज्ञ होण्याचं, कारण त्यावेळी मी शिरोड्याचं मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामुळे मी प्रेरणा स्त्रीरोग तज्ज्ञ होण्याची घेतली होती. आणि लॅप्रोस्कोपिक ट्रेनिंग मी केरळमध्ये घेतलं, त्यावेळी मी लॅप्रोस्कोपिक सर्जन झालो. आणि त्याचा कुठंतरी फायदा मला IVF स्पेशालिस्ट होताना झाला, कारण IVF मध्ये तुम्हाला लॅप्रोस्कोपीही आली पाहिजे, सोनोग्राफीही आली पाहिजे. आता सोनोग्राफी म्हणजे आफ्टर माय MD मी लेक्चरर पोस्ट झाल्यानंतर एक संप झाला मार्चचा, आणि मार्चचा म्हणजे डॉक्टर्स असोसिएशनचा संप झाला. आणि त्याच्यानंतर अचानक डॉक्टरांची कमतरता पडली, म्हणून सोनोग्राफी डिपार्टमेंटमध्ये मला रेडिओलॉजीच्या HODनी GMCच्या त्यावेळी सांगितलं की तू 24 तास काम करायला तयार असशील तर सोनोग्राफी आम्ही तुला शिकवायला तयार आहोत. आणि त्या काळात सोनोग्राफी शिकवली जायची नाही MD स्त्रीरोग तज्ज्ञांना, आता ती सगळ्यांनाच लागू केली. पण त्यावेळी मी रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये माझे 6 महिने घातले, आणि त्याचा फायदा आज सावंतवाडीतल्या जनतेला रात्री अपरात्री मुतखड्याचा त्रास असू देत किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टीचा असू देत, सोनोग्राफी सुद्धा माझ्या हॉस्पिटल थ्रू त्यांना प्रथमोपचार मिळण्यासाठी फार जरुरीची सगळ्या जनरल प्रॅक्टिशनरना सुद्धा ह्या ठिकाणी ते पेशंट पाठवून त्याचा फायदा घेतात. त्यामुळे एक सर्व गोष्टींनी युक्त असं हॉस्पिटल आज मी उभा करू शकलो. आणि त्याचा एंड जो आहे तो टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये करताना ज्यावेळी नाव ठेवण्याचा विचार आला त्यावेळी निश्चितपणे पहिलं नाव माझ्या समोर होतं ते म्हणजे आई. आणि मला असं वाटत होतं की आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आपण बघतो की डॉक्टर मला बाळ हवंय अशा टॅगलाईन्स दिल्या जातात. माता पिता व्हायचं असेल किंवा आई वडील व्हायचं असेल, आई वडील होण्याची इच्छा पूर्ण करायची असेल तर आपण ह्या सेंटरना भेटा असं टॅगलाईन दिली जाते. परंतु डॉक्टर मला आई व्हायचंय हे टॅगलाईन मी कुठंच बघितली नाही. आणि आई हा आपला फार जवळचा शब्द आहे. आपण आजकाल मम्मी हा शब्द प्रचलित झालाय, त्याच्यानंतर मॉम हा प्रचलित झालाय. पण आपण मराठी लोक आहोत, आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत, आणि महाराष्ट्र आणि आपलं अस्मिता मराठीची जर टिकवायची असेल तर पहिलं वाक्य जे आहे, पहिला शब्द जो आहे जो बाळ उच्चारतं तो आई, आणि तोच आई मला भावला. म्हणून मी ह्या पूर्ण सेंटरचं नाव डॉक्टर मला आई व्हायचंय हे ठेवताना आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर असं ठेवलं, जेणेकरून मला माझ्या आईचं स्वप्न पण पूर्ण करता आलं. आणि मला आता भविष्यात ह्या जोडप्यांची स्वप्न सुद्धा आई होण्याचं पूर्ण करता येईल. क्या बात आहे. खरं तर आत्मा आणि ईश्वर, आत्म्याचा आणि ईश्वराचा ई जोडून ज्याच्या आत्म्यातच ईश्वराचा वास असतो ती आई असते. आणि अशी आई या हॉस्पिटलमधून जेव्हा ट्रीटमेंट घेऊन बाहेर पडते, सर 6वं पेशंट जेव्हा त्यांना सक्सेस मिळाला, तुम्हाला सक्सेस मिळाला, अर्थात त्यांनाही सक्सेस, त्यांचा आनंद कसा होता? कसं असतं की फेल्युअर इज फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. मी ह्या बाकीच्या जोडप्यांना पण हे सांगू शकतो की तुम्ही अपयशानं घाबरून जाऊ नका आणि यशानं हुरहुरही जाऊ नका. बरोबर. ह्याचा दुसरा वाक्य जे आहे ते मला लागू होत की यशानं हुरळून जाऊ नकोस, कारण तुझ्यासमोर अपयशाची 9 जोडपी समोर उभी आहेत, त्यांना तुला यश द्यायचंय. त्यामुळे माझ्या पूर्ण करिअरमध्ये मी हे वाक्य कायम लक्षात ठेवलं की अपयशानं खचून न जाता आणि यशानं हुरळून न जाता आपले पाय जमिनीवर ठेवून जर आपण काम केलं तर निश्चितपणे यश हे परमेश्वर आपल्या पदरात देतोच देतो. म्हणून मी कायम आमची कुलस्वामिनी अंबाबाई हिचं कायम प्रार्थना करूनच रोज या ठिकाणी बसतो. आणि गर्भ रक्षा करणारी जी आहे ती आपली देवीच आहे.
बरोबर. आणि म्हणून भारतामध्ये तामिळनाडूमध्ये गर्भरक्षांबी गाई नावाचं मंदिर आहे, जे बऱ्याच जणांना माहित नाही. पण त्याचीही मी रोज प्रार्थना करत असतो, गर्भरक्षांबी गायीची. म्हणजे ती गर्भरक्षा माझ्या सगळ्या मातांच्या गर्भरक्षण करावं. आणि ह्यासाठी ती प्रार्थना आहे, ती दरवेळी आमची दररोज आम्ही सुरू या असते. ठिकाणी यशराज हॉस्पिटलमध्ये करत असतो. त्यामुळं अंबाबाई असेल, जी आमची कुलस्वामिनी आहे, माझी आई असेल, गर्भरक्षांबी गाई असेल, तर ह्या सगळ्यांच्या मुळात एक आई आहे. आणि ती आई आपल्या असंख्य लेकरांना आई बनवत असते. म्हणूनच हे आई IVF सेंटरमध्ये हे यश जे आहे, अपयश आणि यश या नाण्याच्या दोन बाजू मी मानतो. अपयश जर मिळालं असेल तर ती फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस मिळेल. म्हणून हा जो पेशंटला जे यश मिळालं त्याच्यामध्ये त्याची 2 वेळा IVF फेल गेलेलं होतं. आणि 2 वेळा त्याचं IVF फेल्युअर झाल्यानंतर तो निराशावस्थेत ते जोडपं माझ्यासमोर बसलं होतं. माझ्या फर्स्ट अटेम्प्टलाच ज्यावेळी यश मिळालं, ते यश त्यांना खूप सुखावून गेलं. त्यामुळे त्यांनी आयुष्यात दुःख, पैसा, खर्च अशा सगळ्या गोष्टी त्या जोडप्यानं सहन केल्या. आणि त्या आघातातून त्यांना हुरूप देण्याचं काम हे यशराज हॉस्पिटलकडून झालं. आणि आज त्यांच्या जीवनामध्ये ते आई वडील होण्याचं भाग्य त्यांना मिळालं. हे फक्त आमच्या यशराज हॉस्पिटलचं नसून हे यश देण्याचा जो कर्ता करवित आहे त्यालाही मी कायम स्मरणात त्यासाठी ठेवतो. सर, खऱ्या अर्थाने ईश्वर जो आहे, किंवा आपण आता एवढ्या देवादेवतांचं नाव घेतलं, धन्वंतरी आहे, मागे तुमचा स्वामींचा फोटो आहे, कुलस्वामिनी आहे, तिकडे धन्वंतरी आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा असं म्हणतो की माणसाने सॉरी बोलल्यावर बरेच विषय मिटतात, पण डॉक्टरने सॉरी बोलल्यावर सगळेच विषय संपतात. जेव्हा हे सक्सेस मिळालं, त्या माता पित्यांवरचा आनंद आणि मनीषा वहिनींच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या स्टाफच्या चेहऱ्यावर काय फिलिंग्स होते? अवर्णनीय. म्हणजे त्याचं वर्णनच करता येणार नाही. सदगतले होते सगळेजण, इन्क्लुडिंग ते जोडपं. आणि त्या सगळ्यांचं मन भरून आलं होतं. एकमेकांना ते अशा पद्धतीनं म्हणजे मी स्वतः बघितलं की आमचा जो असिस्टंट नाना आहे त्याला मिठी मारताना सुद्धा मला ते म्हणजे इतकं माझं मन भरून आलं की हे अटॅचमेंट असते. 9 महिन्याची अटॅचमेंट असते. 9 महिन्यात तो पेशंट जो आहे तो आमच्या हॉस्पिटलचा एक कुटुंबाचा सदस्य किंवा भाग बनून जातो, हे मी मानतो. त्यामुळे तो एक विश्वासाने या ठिकाणी आलेला असतो. आणि त्या विश्वासाला पात्र होण्यासाठी जे काही कष्ट आम्हाला करायचे असतात त्याची आम्ही रात्रंदिवस मेहनत त्या ठिकाणी घेत असतो. आणि त्यांना जन्माला घालण्यापर्यंत किंबहुना ते डिस्चार्ज होण्यापर्यंत आणि त्याच्यानंतरही त्याचा फॉलोअप 1 वर्षापर्यंत घेण्यापर्यंत तोपर्यंत आमची जबाबदारी संपली नाही असं मी मानतो. क्या बात. सर, शेवटचा एक महत्वाचा प्रश्न आहे. आज अनेक वंध्यत्वाची अनेक जटिल समस्या आहेत. आपल्या सिंधुदुर्ग असेल किंवा गोवा असेल किंवा बाजूला लागून कर्नाटकचा भाग आहे, सीमा भाग आहे. आपण इथल्या नागरिकांना आणि इथल्या जोडप्यांना आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून काय आवाहन करणार? यशराज हॉस्पिटल सावंतवाडी आणि आमचं IVF सेंटर जे आई टेस्ट टू बेबी सेंटर आहे, ह्या आई टेस्ट टू बेबी सेंटरमध्ये जी सुविधा आहे ती मुंबई, पुणा ह्या ठिकाणी किंवा दिल्लीमध्ये ज्या पद्धतीचे IVF सेंटर्स स्टेट ऑफ आर्ट हॉस्पिटल म्हणून IVF सेंटर म्हणून त्या पद्धतीने ही IVF लॅब सेटअप केलेली आहे, ज्याच्यामध्ये ICSI नावाचं एक अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल किंवा क्रायो प्रिझर्वेशनसाठी किंवा एम्ब्रिओ क्रायो प्रिझर्वेशनसाठी, oocyte क्रायो प्रिझर्वेशनसाठी किंबहुना तुमच्या स्पर्म बँक असेल किंवा तत्सम स्वरूपाच्या ज्या काही महत्वाच्या तंत्रज्ञान जे आहे, जापनीज आणि जर्मन तंत्रज्ञानाच्या ह्या मशिनरीज या ठिकाणी बसवल्या गेलेल्या आहेत. नॅशनल लेवलची जी एम्ब्रिओलॉजिस्ट आहेत ह्या ठिकाणी काम करतात. आणि त्याचबरोबर जो स्टाफ आहे तो आम्ही स्वतः, मी ॲज अ IVF स्पेशालिस्ट किंवा आमच्या मिसेस असतील ज्या स्वतः बऱ्याच डिग्री घेऊन आहेत, म्हणजे त्यांनी BSc नर्सिंग पण केलेलं आहे, ते फार्मासिस्ट पण आहेत, त्या लॅब टेक्निशियन BSc DMLT पण आहेत आणि त्या डिप्लोमा नॅचरोपॅथीचे डॉक्टर पण आहेत. म्हणजे ते मला नाही म्हणायचं की अजून काही ते अजून करतील भविष्यात, पण त्या
सगळ्याच गोष्टीसाठी एक समर्थ साथ आम्हाला त्या देतात आणि हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफनं हिरिरीनं प्रत्येक गोष्ट शिकून घेतली आणि त्याच्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी ह्या काय म्हणतो आपण स्टेजला आलो की आम्ही एक पहिलं आमचं सक्सेस ह्या ठिकाणी यश मिळवू शकलो. त्यामुळे मला बेळगाव असू दे, कोल्हापूर असू दे किंवा पुणा असू देत किंवा मुंबईत आपले जे चाकरमानी लोक कोकणातली आहेत ती किंवा गोव्यामध्ये जाणारी जी किंवा गोव्यामध्ये काम करणारी लोक आहेत त्यांचा जो पैसा आहे तो कुठंतरी बजेटमध्ये बसवून त्यांना एक योग्य यश मिळवून देण्याचं काम ह्या ठिकाणी आम्ही यशराज हॉस्पिटल आई टेस्ट टू बेबी सेंटरच्या माध्यमातून करतोय. 100% प्रवासाचा खर्च जो आहे तो ह्या ठिकाणी वाचणार आहे. पाहिजे त्यावेळी तुमच्या सवडीनं तुम्ही या ठिकाणी येऊ शकता कारण बऱ्याच वेळा तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते मोठ्या शहरामध्ये आणि तुमचा पूर्ण दिवस वाया जातो. पण ह्या ठिकाणी आम्ही रात्री 8-9 वाजेपर्यंत काम करत असतो. त्यामुळे तुमच्या ड्युटी संपून सुद्धा गोव्यातली लोक माझ्याकडे या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायला येतात. त्यामुळे ती संध्याकाळी 6 ते 9च्या दरम्यान येतात, सकाळच्या वेळेत येतात, दुपारी 3 ते 5 हा वेळ आम्ही सर्जरीसाठी राखीव ठेवलेला असल्यामुळे बाकीच्या वेळामध्ये पूर्ण 24 तास हॉस्पिटल अशा लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करत असतं. त्यामुळे ह्या भागातल्या सगळ्या नागरिकांना माझं असं आव्हान आहे की ते तुम्ही दूर असाल किंवा तुम्हाला तुमची घरं इकडे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता प्रवासाचा तुमचा खर्च वाचून प्रवासाच्या खर्चात मी म्हणेन की तुमचं हायवे किंवा टेस्ट ट्यूब बेबी होऊन जाईल असं मी आवाहन करतो आणि त्या संधीचा फायदा ह्या कोकणातल्या लोकांनी घ्यावा असं माझं नम्र आव्हान आहे. कारण माझं म्हणणं आहे की तुम्ही अत्याधुनिक यंत्रणा ज्यावेळी या ठिकाणी बसवली जाते त्यावेळी नॅचरली आपण एक मेट्रो सिटीमधली जे काही फॅसिलिटीज आहेत त्या ह्या ठिकाणी उभ्या करतो आणि त्या सस्टेन होण्यासाठी संपूर्ण भागातल्या जनतेचं सहकार्य या ठिकाणी निश्चितपणे अपेक्षा त्या पद्धतीनं डॉक्टरांची असते आणि त्या पद्धतीनं काम करण्याची ज्यावेळी तयारी असते त्यावेळी निश्चितपणे प्रत्येकाला ते यश दूर नाही. IVF ही अशी जटिल ट्रीटमेंट आहे की ती एका दिवसात परिपूर्ण होत नाही, वारंवार यावं लागतं आणि समजून घेण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा काय गोळ्या दिल्या की प्रेग्नन्सी राहिली असं नसून त्याच्यामधल्या खऱ्या प्रॉब्लेम्स समजावून घेऊन पुढे आपण जर मार्गक्रमणा केली तर आपल्याला वाटेतले नद्या नाले काच कळगे काटे कुटे बाजूला करून जर समोर आपल्याला मंदिरापर्यंत जायचं असेल आणि परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला छडा लावून आपल्याला तो रस्ता निर्धोक तिथपर्यंत करणं फार इम्पॉर्टंट असतं. हे एका वाक्यात मी सांगितलं की ही ट्रीटमेंट कशी जटिल आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीनं आपल्याला निश्चितपणे प्रेग्नन्सी राहण्यासाठी हे यश मिळवता येऊ शकेल. नक्कीच पुनश्च एकदा सर तुमचं मनापासून अभिनंदन, तुमच्या संपूर्ण स्टाफचं सुद्धा अभिनंदन. आम्ही सत्यार्थतर्फे विनम्र आवाहन करतो की IVF सेंटर जे आहे आई आणि यशराज हॉस्पिटलच्या माध्यमातून इथे जोडप्यांचा इथे रडगाणा घेऊन येतात आणि ते हसत हसत घरी जातात. तो आनंद उपभोगण्यासाठी एकदा नक्की डॉक्टर राजेश नवांगुळ यांच्या यशराज हॉस्पिटल आणि आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला आपण नक्की भेट द्या. खाली डॉक्टर साहेबांचा आणि हॉस्पिटलचा नंबर आम्ही दिलेला आहे स्क्रीनवर, तो नमूद करून घ्या. आपल्या वेळेनुसार सल्ला सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात. तुर्तास मी रुपेश पाटील इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह सत्यार्थसाठी सिंधुदुर्ग सावंतवाडी.